श्रीरामांचा मृत्यू हा सामान्य मृत्यू नव्हता, तर तो होता देहत्याग, अवतार समाप्ती. श्रीराम यांची ही कथा खूप भावपूर्ण आहे आणि तितकीच आध्यात्मिक. श्रीरामांच्या देहत्यागाची कथा. अयोध्येत अनेक वर्षे धर्माने राज्य केल्यानंतर श्रीरामांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले होते. एक दिवस कालदेव, मृत्युदेव मानवाच्या रूपात रामांच्या दरबारात आले. ते म्हणाले, हे राम, तुमचा पृथ्वीवरील अवतार पूर्ण झाला आहे. आता तुम्हाला वैकुंठाला परत जायचे आहे. रामांनी हे सर्व शांतपणे स्वीकारले. लक्ष्मणाचा त्याग. रामांनी लक्ष्मणाला सांगितले, कोणीही आत येऊ देऊ नको. पण त्याच वेळी महर्षी दुर्वासा तिथे आले आणि त्यांनी आत जाण्याचा आग्रह केला. लक्ष्मण द्विधा मनस्थितीत उभा होता. एकीकडे रामांची आज्ञा आणि दुसरीकडे ऋषींचा सन्मान. शेवटी राजधर्म वाचवण्यासाठी लक्ष्मणाने रामांची आज्ञा मोडली. रामांना दिलेल्या वचनामुळे त्यांना लक्ष्मणाचा त्याग करावा लागला. हे ऐकून लक्ष्मणाने दुःखी मनाने शरयू नदीकडे प्रस्थान केले आणि शांतपणे शरयू नदीमध्ये प्रवेश करून देहत्याग केला. श्रीरामांचा देहत्याग. लक्ष्मणाच्या वियोगानंतर राम खूप शांत झाले. त्यांच्या मनात एकच विचार होता, आता पृथ्वीवरील कार्य संपले आहे. राम शरयू नदीच्या काठी गेले. तिथे सर्वांना निरोप दिला आणि हळूहळू नदीत प्रवेश करू लागले. त्या क्षणी ते आपल्या दिव्य रूपात, विष्णू रूपात प्रकट झाले आणि वैकुंठात विलीन झाले. कथेचा अर्थ. ही कथा आपल्याला शिकवते, श्रीरामांचा मृत्यू नव्हता, तर अवतार समाप्ती होती. त्यांनी जीवनभर धर्म, वचन आणि कर्तव्य पाळले आणि शेवटच्या क्षणापर्यंत राजधर्म आणि सत्य जपले. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय.